HSRP नंबर प्लेटसाठी आता शेवटचे 3 दिवस शिल्लक असून 31 डिसेंबर नंतर मुदतवाढ मिळणार की दंड बसणार असा वाहनधारकांमध्ये संभ्रम आहे। तर याची सविस्तर आणि संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। तर आता 1 जानेवारीपासून दंडात्मक कारवाईची शक्यता असून राज्यातील सर्व जुन्या आणि नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजेच HSRP बसविण्यासाठी दिलेली 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत असून ती आता संपत आली आहे। अवघे 3 दिवस शिल्लक राहिल्याने वाहनधारकांची देखील नंबर प्लेट नोंदणीसाठी आता मोठी धावपळ उडालेली दिसत आहे। यातच आता प्रशासनाने अद्याप याबद्दलचा कोणताही अधिकृत निर्णय किंवा घोषणा केलेली नाही। यामुळेच आता तारीख वाढवून मिळणार की नाही याबद्दलचा संभ्रम सर्व वाहनधारकांच्या मनामध्ये आहे। याबद्दलचे कुठलेही अधिकृत संकेत अजून देखील राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या नाहीत। तर आता 1 जानेवारीपासून विना HSRP वाहनांवर परिवहन विभागाकडून 500 ते 5000 रुपयांपर्यंतच्या दंडात्मक कारवाईची घोषणा आता केलेली आहे। त्याचबरोबर वेबसाईटवर ताण आणि अपॉइंटमेंटसाठी वेटिंग असल्याने अंतिम मुदत जवळ येत आहे। त्याचबरोबर अंतिम मुदत जवळ आल्याने अधिकृत पोर्टलवर अर्ज करणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झालेली दिसत आहे। अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन होण्याच्या तक्रारी देखील येत आहेत। तर काही शहरांमध्ये अपॉइंटमेंटसाठी थेट आता जानेवारीच्या मधल्या तारखा मिळत आहेत। परंतु अशातच आता वाहनधारक अतिशय चिंताग्रस्त झालेले आहेत। ज्यांनी अद्यापही HSRP नंबर प्लेटसाठी अर्ज केलेले नाहीत अशांच्या आता अडचणींमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे। तुम्ही अद्यापही अर्ज केलेला नसेल तर तुमच्यासाठी देखील चिंताजनक बातमी आहे आणि अर्ज केलेल्या वाहनधारकांसाठी चिंता करण्याची कोणतीही आवश्यकता नाही, कारण तुम्हाला HSRP ही आता जानेवारीच्या अगोदरच दिली जाणार आहे। तर यामध्ये आता दंडात्मक कारवाईतून तात्पुरती सूट मिळण्याची देखील शक्यता असली तरी राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकृत कुठलीही घोषणा अजून देखील झालेली नाही। तर यामध्ये आता सुरक्षा वैशिष्ट्ये आणि मुदतवाढीची प्रतीक्षा। तर ही नंबर प्लेट केवळ कायदेशीर गरज नसून वाहनाच्या सुरक्षेसाठीही महत्त्वाची आहे। त्याचबरोबर यावर असलेला लेझर कोड आणि स्नॅप लॉकमुळे वाहन चोरीचे प्रमाण कमी होण्यास देखील मदत होणार असल्याचे राज्य शासन व वाहन परिवहन मंडळाने सांगितले आहे। तर ग्रामीण भागात या प्रक्रियेबद्दल पुरेशी जागरूकता नसल्याने अद्याप देखील ग्रामीण भागातील काही नागरिकांनी त्यांच्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविलेली दिसत नाही। अशातच आता सरकार त्यांच्यावरती कारवाई करणार की मुदतवाढ देणार हे देखील पाहावे लागणार आहे। सरकार मुदतवाढ देणार की कडक भूमिकेवर ठाम राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच आता यामध्ये ऑनलाईन नोंदणी आणि घरपोच सेवेचा लाभ देखील दिला जाणार असल्याची माहिती ही वाहन परिवहन मंडळाने दिलेली होती आणि त्यानुसारच ज्या वाहनधारकांना शोरूममध्ये जाणे शक्य नाही त्यांनी होम डिलिव्हरीचा पर्याय निवडला होता। अशा सर्व वाहनधारकांना घरपोच नंबर प्लेट्स ह्या वितरित देखील झालेल्या आहेत। ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर मिळणारी पावती म्हणजेच रिसीट सोबत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून तुम्हाला तपासणी वेळी रिसीट दाखवून तुम्ही तुमची सुटका करून घेऊ शकता आणि दंडात्मक कारवाईपासून स्वतःला व स्वतःच्या वाहनाला देखील वाचवू शकता। त्याचबरोबर 31 डिसेंबर पूर्वी नोंदणी पूर्ण करणे वाहनधारकांच्या हिताचे ठरणार असून तुम्ही जर 31 डिसेंबर पूर्वी तुमच्या HSRP नंबर प्लेटसाठी नोंदणी केली तर तुमच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई ही राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार नाही।